Hello guys, welcome to our new vlog part 3 आहे उज्जैन टू पनवेल टू उज्जैन आणि उज्जैन टू ओंकारेश्वर. आता आपण आहे ओंकारेश्वरला. आपली पोरं सगळी रेडी झाली आहेत. रात्री लेट झोपलो तरी पण आम्ही लवकर उठून आंघोळ वगैरे करून रेडी आहे. हॅलो मनीष पाटील, निखिल म्हात्रे, सूरज मोगल या चालली आहे. मनीष पाटील आहे कुठे लाच वाटत झाली. गाईस पटकन रेडी झालेलं आहे. हा आपला पटकन डन. आपण भेटू डायरेक्ट गाडीत. आता सगळे खाली आलेले आहोत. आमच्या गाड्या निघलेल्या आहेत 1 2 3. आता जायचंय आपल्याला ओंकारेश्वरला पाया पडायला. आता लाईनीत थांबायचंय. थंडी खूप आहे म्हणून जॅकेट पण घातलं आणि आपला आउटफिटच हा एकदम मस्त आहे की. आता बसू गाडीत पटकन. चला ओ यो गाडी मैजवडी आलेला तुझी गाण आपल्या कंपनी घेतलाय माझा. चला आपण फक्त गाडीत. हा माहित नाही. आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलेलो आहोत. चालत मस्त आहे की. पब्लिक आहे सोबत. आता 20-25 मिनिटं लागतील चालत जायला आपल्याला. थंडी आहे खूप काही तिथं. हॅलो बोलतायत पोरं बोटीने जायचं किंवा चालत. आणि कसंही चला पण लवकर चला, दर्शन भेटू ते बाकी काय नाही. आम्ही चाललो इथून बोटनी. एक नंबर. आता चाललो आम्ही बोट मध्ये बसायला का आईस मध्ये. ते बघा मंदिर तिकडे आहे. मस्त मंदिर आहे तिकडं. आता आम्ही चाललो बोटने दर्शनासाठी. थंडी खूप आहे. हुशार जाएंगे इतने जना गब्बर काफी जाना है. जो ये मेरे में अभी अभी कर देंगे. आज आन दो सबको, मैं समझा देता हूँ क्या क्या. पटकन बोट मध्ये बसतो आणि डायरेक्ट बोटनी जायचो दर्शन घ्यायला. मोबाईलला हात नका मारू. गाईज फायनली आम्ही ओंकारेश्वरच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आता आम्ही चाललोय वर. आता पटकन जातो वर. त्या बोटला काही आता पोली आहे तर माहिती वर. एकत्र वाढवले आज सगळे नको ना ओंकार दादा यार. बस स्टैंड पे उठला नाही ना. उठला आहे. आता चाललेलं दर्शन घ्यायला वरती. अरे आपले एक बाकीचे कुठे पटकन वरती जातो गाईस. मला पण लागले.
मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे. आता थोडं फोटोशूट वगैरे करू आम्ही, मग डायरेक्ट जाऊ घराकडे. तिथं काय ते चाललेलं आहे. मला कळत नाही. आता चालले खाली मस्त दर्शन झालेलं आहे. टाकायला जाऊ होतो आम्ही, पण टाकले नाही. वाचलो पण ठीक आहे, वाचलो. आणि दादा ते मला नव्हतं ना माहिती, माझी चुकी नव्हती. झालं गेलं. काय मस्त की प्रसाद वगैरे घेतलेला आहे. आता निघालो आम्ही घरी जायला. अरे चुकी झाली दादा. चला आता जाऊ आपण खाली, पटकन बोटिंग वगैरे करू. खाली जाऊ. भैया जाना है क्या बोर्ड में? भैया दर्शनाला ममलेश्वरला. काही आम्ही चाललोय ममलेश्वरला दर्शनाला. चला लवकर चला, ममलेश्वरला जायचं दर्शन झालं. चला काही आता आम्ही चाललोय ममलेश्वरला दर्शन घ्यायला. वरती जातो पटापटा. खूप म्हणजे खूप एन्जॉय केली 3 दिवसामध्ये. आज आपला रिटर्नचा दिवस आहे. म्हणजे आता आम्ही 1-1.5-2 तासामध्ये इथून निघू पनवेलला यायला, म्हणजे आपल्या घरी यायला. कारण की आमचं उद्यापासून कॉलेज आहे. 10 लोकांना काम पण आहे जॉबचं. सो आज आपला हा शेवटचा दिवस असेल इथं. तो दर्शन वगैरे घेतो पटापटा, मग भेटतो तुम्हाला. दर्शन घेतलेले आहे मस्त पैकी. आता आम्ही चाललोय, गाडीत बसतो. नाही आता नाश्ता करायला जायचं ना आपल्याला. आधी थोडी फोटो काढू, मग इथे शॉपिंग वगैरे करू, नंतर जाऊ नाश्ता करायला डायरेक्ट. मी तुम्हाला फोटो दाखवतो, एक फोटो व्हिडिओ काढली त्याचा स्क्रीनशॉट करून मी दाखवतो आजूबाजूला. चला मग आपण पण निघू आता. काहीच मस्त की नाश्ता वगैरे करून आम्ही निघलोय परत प्रवासाला.
पुदादांनी गाडी घेतली चालवायला. त्याला लाज वाटतंय व्हिडिओ मध्ये यायला. नुसतं हसतय व्हिडिओ का. सॉरी सर. जाऊ दे काय नाही. आता आपण गाडीत बसलेलो. आता आपला प्रवास परत चालू झालेला आहे. परत एक स्टॉप येईल CNG भरायला. तेव्हा नाही काय शूट करणार. मनीष पाटील तुझं वय झालेलं आहे. तू आता लग्न करून टाक. मित्रांनो मनीष पाटील मध्ये आमच्या दादा तर लग्न आहे. नाही लग्नाला या. पण यासाठी एक पोरगी पण बघा पहिले चांगली. लग्नाला या. नाही भेटले टाकी बोलल्या. लग्नाला या काय बोलतो मग. लग्नाला याच पण पहिले पोरी तर बघून या. पहिले पोरी पाहिजे लग्नाला या. अच्छा ठीक आहे चला. मनीष आता ते पोरगी बघितली असं म्हणतो. सर माझे 2 पोरं होते. एकाला इथं घेऊन येतो असं. एक काम करा तुम्ही फक्त लग्नाला या. चला आता आपण भेटू. मी नाक साफ करतोय. याची मीम करीन 100% याची मीम करीन. आला ते बाहेर शेतात. चला आपण थोडं थांबू इथं. आम्ही परत जेवायला आलो. जेवायचा स्टॉप घेतलेला आहे. ऑर्डर घेतोय आमच्या. जेवतो परत आम्ही कुठं आलो. आम्ही नाशिक क्रॉस केला. गण्याला टोपी घाल. पण त्याचा काय तो म्हणजे अशी जेवण वगैरे. माझा फोन स्विच ऑफ होता. मग जेवण वगैरे आम्ही डायरेक्ट गाडीतच बसलो आणि निघालो पुढे जायला. त्याचा CNG पंप कधीचा शोधतो पण भेटत नाही. आणि ह्या माणसाने त्या ओमकर दादाने त्या गणेश दादाची गाडी अडकवली मालेगाव मध्ये. ते भाई अजून निघत नाही तिथून. आणि इथं बसून मी त्यांना इरिटेट करतोय. का केलं असं खरं सांग. काय रे खरं सांग तू काय केलंस. बोलले लग गया. त्याला काय जातं थोडं बाहेर जाऊ. अँड द लिटिल बॉय सेड. पिंट्या म्हणाला. पिंट्याची तर आईचाच घंटा. तो पिंट्या मला कोणी अजून नाही समजत. अजून ज्या रोडने गेले ना त्या रोडने नाही काय CNG काय कुठं आम्हाला भेटत नाहीये. नाही बोलतोय रे. CNG काय पंप भेटत नाही आम्हाला. आणि सार्थक गणेश दादा सनी दादा धीरेंद्र दादा अडकलेत. ते मालेगाव मध्ये अडकून बसलेत. ते नाही तर एन्जॉय घेत आहेत. संदीप दादा कधी येशील बाहेर. आम्हाला पण जायचंय. बघू CNG पंप कुठे भेटतो. आता गाडीत बसतो मी डायरेक्ट तू नाशिक सीधा मिलेंगे नासिक में. हेलो बब्बूस गैंग. यो लड़का है ना इसने गेम कर दी सबकी. मैं बुस्सू. फायनली आम्ही जेवायला थांबलेलो आहोत. सार्थक भाई बघा आता मस्त की जेवतो थोडंफार आणि मग निघतो परत रायडिंगला. गाईस फायनली मी घरी पोहोचलेलो आहे. आता वाजले 4 साडेचार. थोडा लेट झाला यायला. सो आपला ब्लॉग लास्टचा होता हा. मी हा इथेच संपवतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि जर का काही चुकी झाली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो बाय बाय.